नमस्कार मंडळी, कसे आहात? पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जगात कितीही रेसिपी असल्या तरी गडबडीच्या वेळी भूक लागली की आठवते ती एकच, गरमागरम खिचडी. आज आपण बघणार आहोत सोपी, पटकन तयार होणारी आणि मनाला समाधान देणारी रेसिपी म्हणजेच खिचडी. त्यासाठी मी सगळ्यात पहिलं एका बाउलमध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेते. डाळ तांदूळ धुतल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्या. आता हे स्वच्छ धुवून घेतलेले डाळ तांदूळ कुकरमध्ये घालून त्यात थोडंसं पाणी घालूया. भात मऊ शिजेल इतपत पाणी घाला. तांदूळ 1 वाटी असेल तर डाळ अर्धी वाटी घ्या. त्यानंतर यात पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घाला. आता हा डाळ भात शिजण्यासाठी कुकर गॅसवर ठेवून 2 शिट्ट्या करून घ्या. हा शिजलेला डाळ भात अशा प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर यात थोडंसं गरम पाणी घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करा. ही खिचडी पटकन तर होतेच, पण आजारी असताना पण ही डिश अगदी योग्य आहे. हलकी, पचायला सोपी आणि शरीराला ताकद देणारी आणि सगळ्यात खास म्हणजे तोंडाला चव आणणारी. म्हणून खायची इच्छा नसली तरीही आपोआप 2 घास जास्तच खाल्ले जातील. म्हणूनच ही खिचडी म्हणजे आपल्या सगळ्यांची मनाला दिलासा देणारी डिश आहे. अशा प्रकारे हा डाळ भात एकजीव झाला पाहिजे. आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यात थोडंसं तेल घाला. तेल गरम झालं की त्यात मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की जिरे घाला. त्यानंतर कढीपत्ता घाला. आता घालूया बारीक चिरलेला कांदा. कांदा व्यवस्थित भाजून घ्या. कांदा थोडासा भाजला की त्यात चिरलेला बटाटा घाला. त्यानंतर घालूया थोडेसे शेंगदाणे आणि आता घालतोय बारीक चिरलेला टोमॅटो. हे सगळं मध्यम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्याही घालू शकता. सगळ्या भाज्या भाजल्या की शेवटी यात घालतोय ग्रीन पीज. हे पण एकदा बाकीच्या भाज्यांसोबत भाजून घ्या. त्यानंतर यात घालतोय थोडीशी हळद आणि थोडासा हिंग. भाज्या भाजतायत तोपर्यंत दुसरीकडे थोडंसं पाणी गरम करायला ठेवा. आता यात घालतोय गोडा मसाला आणि धने जिरे पावडर. हे मसाले घातल्यानंतर सगळं एकदा मिक्स करा आणि त्यानंतर यात घालतोय लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता. या खिचडीत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असल्यामुळे ही खिचडी पौष्टिक पण आहे. आता यात गरम पाणी घाला. यात आता मगाशी शिजवलेला भात घालायचा आहे. ही रेसिपी खरंच खूप सोपी आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि मीही हे करू शकतो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. अनेक वेळा असे क्षण येतात जेव्हा आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी हे करू शकतो का? आणि इथेच आपली खरी परीक्षा सुरू होते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने अपयश हे अनुभवलेलंच असतं, पण फरक एवढाच असतो की काही लोक अपयशानंतर थांबतात आणि काही लोक त्यातून शिकून पुढे जातात. आता यात चवीनुसार मीठ घाला. आपण भात शिजवतानाही थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालताना थोडंसं कमी घाला. सगळ्यात शेवटी यात घालतोय बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ही खिचडी थोडीशी पातळ वाटते, पण जसजशी ही खिचडी शिजत जाईल तशी ही खिचडी थोडीशी घट्ट होईल. आता ही गरमागरम खिचडी तयार आहे. वरून थोडंसं तूप घाला आणि खाण्यासाठी सर्व्ह करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला अशी सिंपल, टेस्टी आणि मनाला भिडणारी रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत. कारण स्वयंपाक फक्त भूक भागवण्यासाठी नसतो, तो प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग असतो. पुन्हा भेटूया अशाच चविष्ट रेसिपीज सोबत. राम कृष्ण हरी.